वेदनांमागे लपलेला आनंद. स्वामींचा सुंदर संकेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी विजया परब तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते स्वामींची छत्रछाया या आपल्या यूट्यूब परिवारामध्ये. आजचा विषय आहे आयुष्याची शांतता आणि त्यामागचा गूढ अर्थ. कधी कधी आयुष्य खूप शांत वाटतं, काहीच घडत नाही, सगळं थांबल्यासारखं वाटतं. त्या क्षणी आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यात काहीच उरलेलं नाही. पण खरं तर हीच शांतता काहीतरी मोठं आणि सुंदर घडविण्याची तयारी करत असते. जसं वादळ येण्याआधी एक गूढ शांतता असते, तसं आपल्या आयुष्यातील ही वेळ देखील नव्या सुरुवातीची चाहूल असते. आज ज्या गोष्टीसाठी तू रडत आहेस, ज्या वेदनेने तुझे मन भरून आलेले आहे, त्याच गोष्टीकडे पाहून तू एक दिवस हसशील. कारण प्रत्येक वेदना आपल्याला काहीतरी शिकवून जाते. ती आपल्याला मजबूत बनवते, आपल्या सहनशीलता निर्माण करते आणि आपल्याला पुढील आनंदासाठी तयार करत असते. आजची वेदना ही उद्याच्या आनंदाची बीज असते. जसं की जमिनीत बीज पेरलं जाते, अंधारात राहते, पण त्यातूनच एक सुंदर वृक्ष उगवतो. तसंच आपल्या आयुष्यातील दुःख देखील उंच उभारण्यासाठीच असते. आपले स्वामी माऊली आपल्याला सांगतात, धीर धर, विश्वास ठेव, प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते. तुझी वेळ आत्ता जवळ आलेली आहे. फक्त संयम आणि श्रद्धा ठेव आणि सतत पुढे जात राहा. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर स्वामींची छत्रछाया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन प्रेरणादायी माहिती घेऊन. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ.